ही मागची साईड आहे. समोरून तुम्हाला दाखवतोच मंदिर कसं चाललंय, कुठपर्यंत काम झालंय समोरून दाखवतो तुम्हाला जरा व्यवस्थित. हे आता आपलं मंदिर आहे टेम्परवारी कनिनुबाई. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच राहायला पाहिजे. अनिल कांबळे ब्लॉग या नवीन चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर तुम्ही बघताय आता पाऊस आला आहे, छत्रीच्या आतमधून व्हिडिओ करतोय. आवाज नक्की येतोय की माहीत नाही, आता बघूया. आवाज जरा पावसामुळे कमीच येईल. पण आता आम्ही चाललो आहे त्या आमचे ग्रामदैवत आहे आई निनावी देवीचं, ते मंदिराचं काम चालू आहे, ते बघायला चाललो आहे आणि दर्शन पण घेऊन येणार पाया पडून. मुंबईवरून आपण आलो आहे तर ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला पाहिजेच. तर आता तुम्हाला दाखवणार आहे श्री ग्रामदेवता केदारलिंग मंदिर जीर्णोद्धार, म्हणजे आमच्या निनावी देवीचं मंदिर हे नवीन होतं आहे. आता तुम्ही मागं बघताय एकदम मार्बल असणार आहे, पूर्ण चकाचक एकदम. आणि हे मंदिराचं काम जे करतायत ते कॉन्ट्रॅक्टर आहे शिवम कॉन्ट्रॅक्शन रमाकांत घाणेकरजी. तर चला, गाडी आली इकडेच करा. गाडी आली, पाऊस आला, चला जाऊया आता. आणि इकडे आहे जिजा, साव्या, अक्षरा आणि इकडे मी स्वतः. तर पाऊस आला आहे, आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे. हे इथं मंदिर आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर चला जाऊया आपण हळूहळू असा एका छत्रीतून. छत्री पण मोठीच आहे आपली. अरे रे, भिजायला होत आहे. चला मंदिराकडे जाऊया, दर्शन पण घेऊया आणि मंदिर पण बघूया कुठपर्यंत झालं आहे. तर चला भेटूया मंदिरातच डायरेक्ट. आता पाऊस पण येतो आहे त्याच्यामुळं काही जमत नाही आहे. तर इथून जाऊया आता मंदिरात. तर मित्रांनो, जवळजवळ मंदिराजवळ पोचलो आहे. आता काम तर बंदच असेल असं वाटतंय, कारण गणपती आलेले आहे सर्वांकडे. आणि कसं हिरवगार वातावरण आहे इकडे. समोरचा व्ह्यू बघा काय आहे तो, भारी एकदम. वा, हे बघा, मन प्रसन्न होणार एकदम. हे बघा, हे सान आहे आपली. तिथे आमचा शिमगा होतो. झूम करून दाखवतो तुम्हाला. ही सान आहे, इथे शिमगा होतो. आणि इथे बोर्ड लागलाय, बॅनर. हे बघा मंदिर, ही मागची साईड आहे. समोरून तुम्हाला दाखवतोच मंदिर कसं चाललंय, कुठपर्यंत काम झालंय समोरून दाखवतो तुम्हाला जरा व्यवस्थित. आणि आता देव आपले कुठे आहेत ते पण दाखवतो. आणि जिजा आपलं मंदिर आलेलं आहे. चला. हां हां, वारगड्या हे कुठला, हा कुठला शब्द काढलास, वारगड्या? तर चला तिकडून जाऊया ना, समोरून जाऊया त्या साईडने. ही शेड आहे टेम्परवारी, इथे गावचा नैवेद्य बनायचा पहिला. ही शेडमध्ये, या शेडमध्ये अक्षरा, हां, गावचा नैवेद्य बनतो पूर्ण. आणि आता कामगार राहत आहेत. आणि ग्रामदेवता केदारलिंग मंदिर जीर्णोद्धार, मुक्काम पोस्ट मुचरी, तालुका संगमेश्वर. तर आता थोडंसं हे दाखवतो तुम्हाला, RCC आणि डिझाईन्स वगैरे कोणी केले आहेत त्या. तुमचं जर काय मंदिराचं काम असेल तर तुम्ही फोन करू शकता. आर्किटेक्चर डिझायनर जे आहेत ते नितीन मते, मुक्काम पोस्ट कामतेचे आहेत, चिपळूणमधले. मोबाईल नंबर दिलेलाच आहे.
इंजिनियर RCC डिझायनर मनोज जोशी रत्नागिरी मोबाईल नंबर दिलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर शिवम कन्स्ट्रक्शन रमाकांतजी घाणेकर त्यांचा देखील बघा नंबर दिलेला आहे. आणि मंदिर असं होणार आहे बघा. ओ हो 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 डोळ्याचं पारणं फेटतील असं मंदिर होणार आहे. आणि खरोखरच देणगीदारांनी जी देणगी दिली आहे त्यांचे हार्दिक स्वागत केलं पाहिजे. कारण एवढं भव्य दिव्य मंदिर आपलं होणार आहे. दाखवतो मंदिर आता ह्या साईडला आहे. तर बघूया इथून जा आता काम चालू आहे. साईडचे पिलर जे आहेत हे विटाचे बनत आहेत. अक्षर आहे बघ विटा लावून बाहेरचे जे डिझाईन. चला समोरून दाखवतोय. हो हो कलश झालेला आहे तयार. दिवाल साईडचे पूर्ण झालेलंच आहे. इकडली एक बाजू असं आहे ते. एक साईडची पूर्ण हे झाले म्हणजे आता दिवाळी शिमग्याला पूर्ण होईल असा अंदाज आहे. हे बघा हा मेन गेट असणार आहे. एंट्री इथं एंट्री गेट असणार आहे असा. तर समोरून दाखवतो तुम्हाला जरा. हे बघा असं मंदिराचं आता काम चालू आहे. आतमध्ये जाता येईल की नाही माहीत नाही मला. तर बघूया दाखवतो तुम्हाला जाऊन जरा कशा प्रकारे आहे. अरे असं आहे. असं मंदिर बाहेरून आहे म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर. हे इथे सामान ठेवायला बनवलंय असं वाटतंय मला. पालखी वगैरे. हा मागचा दरवाजा आहे. आणि इथून आपण आता पूर्ण फिरून असं आलोय. काम जवळजवळ झालंय आता. गाभारा बघूया आपण. हा मेन गाभारा आहे देवाचा. कळश वरती बघा काय दिसत नाही एवढा अंधार आहे. तर असं मंदिराचं इथपर्यंत काम चालू आहे. आता जरा आपले निनूबाई आमची कुठं बसले आहे ते दाखवतो. देव आपले सर्व बाजूच्या शेडमध्ये टेम्पररी शेड बनवले त्या शेडमध्ये आहेत. सर्व आमचे पहिले जुने दगडाचे सर्व देव आहेत. असे हो आमचे सर्व दगडाचेच देव आहेत ते. हो पहिला होता ना असं.
तर असे पहिला हे आता आपलं मंदिर आहे टेम्परवारी कानिनूबाई आमची. आता सध्या या शेडमध्ये व्यवस्था केलेली आहे. तर इकडून सर्व देव दाखवतो तुम्हाला. हो पालखी बघा, ही आमची पालखी आहे. आणि हे ढोल आहेत, पाशोळे, हे स्तंभ आहे पाया पडायचा पूर्ण दगडाचा आहे. आणि देवराटी निसर्ग संवर्धनाची प्राचीन परंपरा स्वरूप देवराटीने ठेवलेले जंगल पूर्वी कोकणात. तर इथं काय लिहिलं आहे, देवराटी किंवा देवराई म्हणजे देवाच्या नावाने देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. पूर्वी कोकणात सह्याद्रीच्या डोंगरातल्या प्रत्येक गावात अशी देवराटी ठेवलेली असे. गावाची राखण करणारे क्षेत्रपाळ, वेताळ, भैरोबा, गावाला संकटातून सोडविणारे पूर्वज किंवा शूरवीर यांच्यासाठी देवराई राखून ठेवलेली बघायला मिळते. हे जिजा उघडायचं नाही, ते बाहेरून लावलेलं आहे. तर आता असं आपला मंदिर आहे. हा हा आता आम्ही निघालोय. मंदिर बघा मागे, मंदिर वगैरे बघून पाय वगैरे पडून दर्शन घेतलेलं आहे आपल्या ग्रामदेवतेचं. कारण गावी आल्यानंतर यायलाच पाहिजे. आणि इथे जिजा श्राव्या अक्षरा आम्ही आता जाणार आहोत चालत चालत घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.